म्हणजे सरांची जॉईनिंग झाल्यापासून आज प्रथम त्यांना म्हणजे त्यांच्याविषयी खूप काही ऐकलं. विनोबा ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरोखर एक सांगायचं म्हणजे विनोबा ऍपच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवले जातात ते उपक्रम खूप छान आणि मोटिवेट असतात, मोटिवेट करणारे असतात. एवढंच काय, उपक्रम तर छानच असतात, म्हणजे बॅगमध्ये जे काही आम्हाला दिलेलं असतं प्रोत्साहित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पण प्रोत्साहित करणारं जे साहित्य असतं की आता त्यात स्माइली आहेत किंवा वेगवेगळे इमोजी आहेत. साहेबांनी उत्सुकतेने आवर्जून पाहिलं बॅगमध्ये काय साहित्य आहे. खरोखर बाकी ट्रॉफी प्रमाणपत्र जर असतील तर ते कदाचित दुसऱ्या वेळेस पाहण्यात येत नाही, परंतु जे मुलांना जे काही आपण मोटिवेट करणारे जे इमोजी आहे, त्या इमोजीचा उपयोग मी सांगणार आहे. मागच्या वेळी जे बक्षीस मिळाले की विद्यार्थ्यांनी आपण दिलेलं काम जर व्यवस्थित केलं तर त्याला त्याच्या शर्टला असेल किंवा फ्रॉकला असेल ते दिवसभर स्माइलीचं इमोजी दिवसभर त्याच्या स्टिक केल्यानंतर त्याला त्याच्या चेहऱ्यावर जे काही ती स्माइली उमटती ती आपल्यासाठी फार महत्वाची असते. आणि अशी वेगवेगळ्या बक्षिसाच्या माध्यमातून विद्यार्थी सुद्धा मोटिवेट होतात की नाही, मी केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मोठ्या अधिकाऱ्यांच्या समोर जातो आणि मग ते बक्षीस आपल्यापर्यंत परत येतं, म्हणजे आपण हे केलं पाहिजे. आणि कौतुकाने निश्चितच काम करण्याची ऊर्जा मिळते. आणि सर आणखी एक तुमच्याविषयी मी विद्यार्थ्यांना मी आता 6 महिन्यापूर्वी बदलीने ज्या गावामध्ये गेली पहिली महिला शिक्षिका आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगाव, वडवणी तालुका लागतो 35 किलोमीटर आहे बीडपासून. तर विद्यार्थ्यांना मी तुम्ही आल्यापासून सांगते की पहिल्यांदाच मी त्याला BTS असेल MTS असेल किंवा आता स्कॉलरशिप ज्योतीला नव्हती आतापर्यंत, परंतु यावर्षी ज्योतीला पण स्कॉलरशिप परीक्षा आली आणि मग त्यांना नेहमी सांगत असते खूप कमी वयातील अधिकारी असं जर तुम्हाला बनायचं असेल, आपल्या बीडला जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्यासारखं जर तुम्हाला व्हायचं असेल तर या परीक्षा पास व्हाव्या लागतात आणि मग निश्चितच तुम्हाला सुद्धा असं साहेब होता येतं. खूप त्यांना सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा आहे. निश्चित आपल्या ऑफिसची परमिशन मिळाली तर मुलांना मी निश्चित आपल्याला भेटण्यासाठी घेऊन येणार आहे. छान सन्मानित केलं त्याबद्दल मला